हाय, गुड मॉर्निंग गाईज. चिन्मय धातकर पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो. काय आता माझ्या मागे बघू शकता दाभोळ फेरी बोटमध्ये वरती आहे. जातो आहे रत्नागिरीला. पप्पांचा पाय मुरगाळला आहे आणि त्यांचा पाय टेकायलाच होत नाही. तर अचानक काकांचा फोन आला की कोणीतरी या. आई आणि मी चाललो आहे त्यांना आणायला. फेरीबोट जरा आत्ता पाहुणे त्याची चुकली आमची. ही आता समोरून येते. ती आता 10:30ला इकडून सुटेल. त्या फेरीबोटनी जाते तिकडे, कारण रत्नागिरी एस टी बंद असल्यामुळे बाईकने जायला लागते, नाही तर बसनेच जाणार होतो. हाय, तर भेटतो तुम्हाला बस तिकडे जाताना. बघूया, खालून गेलो तर गणपतीपुळे वगैरे तिकडूनच जाईल, नाहीतर भातगाव मार्गी. कुठून जातो ते बघतो, अजून फिक्स नाही झालं आहे. नंतर भेटतो मग. बाय बाय. हाय गाईज, आत्ता बघा फेरीबोटमध्ये आहे. फेरीबोटची स्टेअरिंग बघा कशी असते. 2 इंजिन आहेत, 2 इंजिनचे. इकडे हा GPS आहे, तिकडे फर्स्ट मशीनचा म्हणजे लेफ्ट साईडच्या, आणि तिकडे राईट मशीनचा पॉवर आणि गिअर. हे बघा बेड वगैरे इकडे एकदम. हाय गाईज, आता आलो आहे भातगाव पुलावर. बघा, अजून इकडनं 40 किलोमीटर रत्नागिरी आहे. गाडी चालवून आला आहे कंटाळा. बस आली आज लेट. आम्हाला भेटली ताईवरती. तर बसला थांबलो असतो तर आम्हाला आता रत्नागिरीत जायला वाजले असते 4, आणि येणं तर झालंच नसता. जेवायचा टाईम झाला आहे आणि झुणका वगैरे खाते. आई बघा, या झुणका भाकर खायला. हाय गाईज, आत्ता रत्नागिरीला पप्पांना वगैरे डॉक्टरकडनं आणली. भरपूर खर्च झाला आहे. ऑपरेशन सांगितलं आहे डायरेक्ट. एक्सरेचा फोटो मी टाकेन, तो बघा. इकडे पाय पण तुम्हाला दाखवतो. आज 1:30 वाजता मी पोचलो रत्नागिरीला, आणि सगळं डॉक्टरकडनं सगळं परत 2 वेळा एक्सरे काढायला झाला. ते एक्सरे काढून पुन्हा तुम्हाला दाखवतो पाय. थांबा गाईज, आत्ता म्हणजे 5 वाजता निघालो मी रत्नागिरीहून. पप्पा आज राहिले तिकडे चेतनदाकडे. त्यांना बुधवारी पुन्हा चेकअपला बोलवले आहे. आणि आत्ता मी साखरतरच्या पुलावर आहे. हे बघा इकडे. आता मी आलो आहे आरेवारे बीचला. तुला माझ्या पाठी बघू शकता. संध्याकाळ झाली त्याच्यामुळे जात नाही आहे. मध्ये थोडा गणपतीपुळेला पण थांबीन इथे. खालती बीचवर जाणार होतो पण भरपूर लेट झाला. आज खरं तर जाणार होतो आणि उद्या घरी जाणार होतो, पण अचानक बोटसुद्धा येऊ शकते, म्हणून आज घरी जायला लागेल मला. आणि उद्या पप्पांचे कागदपत्रसुद्धा द्यायचे आहेत पाठवून, म्हणून मी आज जातो आहे. नेक्स्ट टाईम इकडे कधी फिरायला आलो तर नक्की तुम्हाला दाखवेन. आरेवारे बीच आपला सध्यात
पुण्याचा फेमस बीच. चला भेटू मग नंतर, कधी फिरायला येऊ तेव्हा हे दाखवतो. आता जरा घाईत आहे. बाय बाय. आता आरेवारे बीचला आलोय बघा. मग दाखवतो. गाईज आत्ता आहे गणपतीपुळ्याला. इकडे पाठीमागचा गेट आहे आतनं जायला. आता खूप संध्याकाळ झाली, तिकडे पण जात नाही. मला आता घरी जायला वाजतील 9, तेव्हा आता मी जातो डायरेक्ट घरी. नेक्स्ट टाईम इकडे येईल तेव्हा आरेवारे बीच, रत्नागिरी, हे गणपतीपुळे, हे सगळे एक ट्रिप बनवायची आहे. बघूया शिमग्याला, नाहीतर पावसामध्ये जसं होईल तसं बघूया. चला मग आता भेटतो डायरेक्ट जयगडला. आता बघा जयगडच्या जयविनायक मंदिर जवळ आहे. इकडे बघा जिंदाल. प्लॅनिंग नव्हता पण बोललो जाता आता तुम्हाला दाखवतो. चला मग भेटू आता जेटीवरती. हाय गाईज, आत्ता आलो आहे जयगडला. आणि जयगडला मी इथे पोचलो आणि फेरीबोट तिकडून जात होती. आता मला 1 तास थांबायला लागेल. आता 6:15 वाजलेत. 7ची फेरी आहे, त्या फेरीबोटनी जायला लागेल. फेरीबोट आल्यावर पुन्हा भेटू. जाम वैताग आला आज गाडी चालवून. चला बाय बाय. हाय गाईज, आत्ता बघा 7 वाजता फेरीबोट आले आणि आत्ता आज 9 नाही जास्त वाजतील. आता घरी गेल्यावर तुम्हाला भेटतो. आणि आता खूप वैताग आला आहे. चला बाय बाय. हाय गाईज, आत्ता आलो आहे फेरीबोटला दाभोळच्या. पुन्हा जाम वैताग आला आणि आत्ता वाजल्यात 9:15ची फेरीबोट आहे. दिवसभर गाडी चालवून जाम वैतागलो आहे. आणि पप्पांना 3-4 दिवसांनी बोलवली. पप्पांचा पाय तुम्ही बघितला असेल कसा आला आहे. ते आत्ता फोन केला होता तिकडे, तर बोलवते. आई सांगते की आता चालतात वगैरे, एवढं काय टेन्शन घ्यायचं हे काम नाही. पण बघूया आता परवाच्या दिवशी जाऊ चेकिंगला, तेव्हा समजेल. चला मग भेटूया घरी. बाय बाय. हाय तर गाईज, आत्ता आलो आहे घरी आणि वाजलेत 10. जाम कंटाळा आला आहे. जेवलो वगैरे थोडा आणि आत्ता झोपतो. चॅनलला कोण नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, म्हणजे मी नवीन जे व्लॉग टाकीन ते मला नक्की दिसतील. चला मग गाईज, गुड नाईट. बाय बाय.